दिंडोरी लोकसभेतून माकपा उमेदवार जेपी गावित यांची माघार, पक्षाच्या सूचनेप्रमाणे उमेदवारी मागे घेतली। जेपी गावित यांची प्रतिक्रिया। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जेपी गावित यांचा मवियाचे उमेदवार भास्कर भगरेंना पाठिंबा। भास्कर भगरे लोकांमधील उमेदवार नाही, गावित यांची प्रतिक्रिया। नाशिकमधून अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम। निवडणूक लढवणार आणि जिंकणार शांतिगिरी महाराजांचा निर्धार। त्यांच्या उमेदवारीमुळे हेमंत गोडसेंना फटका बसण्याची शक्यता। नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसेंनी 10 वर्षात काहीही काम केलं नाही। भाजप पदाधिकारी दिनकर पाटील यांची टीका। काम केलं नाही म्हणून उमेदवारीलाही वेळ लागला, पाटलांचा टोला। काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर, प्रचार समितीचा राजीनामा मागे। राज्यामध्ये सगळ्या उमेदवारांचा प्रचार करणार, नसीम खान यांची ग्वाही। आनंद दिघेंचा खरा शिष्य नरेश म्हस्के, मुख्यमंत्री शिंदेंचं ठाण्यात वक्तव्य। दिघे साहेबांकडून ठाणे जिल्हाध्यक्षपदे काढून घ्यायचा कट होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप। 80 जागा असतानाही उत्तर प्रदेशमध्ये 2 टप्प्यात मतदान, मग 48 जागांसाठी महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान का? बीडमधल्या सभेतनं अमोल कोल्हेंचा सवाल। तर देशाच्या पंतप्रधानांना प्रचारासाठी बीडला यावं लागतं, ही आपली ताकद असल्याचंही वक्तव्य। ठाकरे गटाचे विजय करंजकर यांचा उमेदवारी अर्ज मागे, तर करंजकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। कल्याणमध्ये ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश जाधव यांची माघार। मातोश्रीवरून फोन आल्यानंतर अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे। वैशाली दरेकरच ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार। उज्ज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। शिवसेना शाखेसमोर भाजपच्या घोषणा। प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाकडून गद्दार गद्दार अशा घोषणा। धाराशिवमधील 8 संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही आणि विशेष पोलीस पथकाचा पहारा। तर उन्हापासून संरक्षणासाठी निवाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघांसाठी 918 केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार। संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज। मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक। भाजपात अधिकृत प्रवेश झालेला नसला तरी सून रक्षा खडसे यांच्यासाठी एकनाथ खडसेंकडून प्रचार। कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी। प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार प्रचार करत असल्याची माहिती। यंदाची निवडणूक देशाची लोकशाही टिकवण्यासाठी असून लोकतंत्र वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला मतदान करा, काँग्रेसचे शशी थरूर यांचं आवाहन। राज्यामध्ये उद्या 3ऱ्या टप्प्याचं मतदान। मतदानाआधी निवडणूक आयोगाकडून वाहनांच्या तपासणीसाठी आलेल्या यंत्रणेत वाढ। पैशांची वाहतूक होण्याची दाट शक्यता असल्याने निवडणूक आयोग अलर्टवर। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खिद्रापूर गावच्या सीमेवर पुलाच्या बांधण्यासाठी जमीन अधिग्रहणाचं काम रखडलं। परिणामी 2 वर्षांपासून गावात येणाऱ्या पुलाचं काम रखडल्यानं ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा। काँग्रेसच्या काळात पंजाबमध्ये 1 लाखाहून अधिक शीख लोकांच्या हत्या। भाजपचे राष्ट्रीय सचिव मजिंदर सिंग यांचा दावा। तर पंजाबी मतदार काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडणार नसल्याचंही वक्तव्य। खाऊंगा न खाने दूंगा म्हणणाऱ्या मोदींनी भ्रष्टाचारांना सोबत घेतलंय। 70 कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या अजित पवारांच्या हाती राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यात। अंबादास दानवेंची नगरमधल्या सभेतनं मोदींवर टीका। मला 1 ते 1.5 वर्षापूर्वीच उमेदवारी देऊ असं सांगून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले, मात्र वेळेवर तिकीट नाकारल्यानं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। विजय करंजकर यांची पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी उद्या राज्याच्या दौऱ्यावर। अहमदनगरचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता सभा। तर पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी बीडच्या अंबाजोगाईतही मोदींची सभा। अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा होणार। सभास्थळाची मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून पाहणी। सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिक येतील, विखे पाटलांना विश्वास। अहमदनगरमध्ये निलेश लंके सक्षम आहे, तर अमोल कोल्हे लंकेंच्या प्रचारासाठी का आले? राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल। तर स्वतः अमोल कोल्हेंचाच पराभव होणार आहे, विखे पाटलांचा कोल्हेंना टोला। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान। मतदार प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून तयारी पूर्ण। सांगली मतदारसंघासाठी 1830 मतदान केंद्र सज्ज। कोल्हापूरमध्ये जिल्हा प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण। प्रशासनाकडून जिल्हाभरातल्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन।
बारामती लोकसभेसाठी 23,72,668 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, तर बारामती तालुक्यातील 380 मतदान केंद्रावर 3000 कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदारांना मतदान करता यावं यासाठी उद्या आठवडी बाजार बंद. रत्नागिरी जिल्ह्यातले 14 ठिकाणचे बाजार बंद राहणार. रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी उद्या मतदान होणार. मतदानासाठी उद्या मासेमारी बंद राहणार. नौकांवरील कामगारांना मतदान करता यावं म्हणून मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय. सोलापूरमध्ये उद्या मतदान केंद्रावर मतदारांसाठी 100 लोकांना बसता येईल असे मंडप उभारणार. तसंच प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किट उपलब्ध असणार. सोलापूर आणि माढा मतदारसंघासाठी उद्या 3617 केंद्रावर मतदान प्रक्रिया. 19,000 कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी. सुरक्षेसाठी जिल्ह्याभरात 7,000 पोलिसांचा बंदोबस्त. उद्या होणाऱ्या मतदानासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तयारी पूर्ण. 1942 मतदान केंद्रावर सुमारे 14,38,471 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. मतदानापूर्वी मतदाराला प्रलोभन देण्याची शक्यता असल्यानं सीमारेषेवर वाहनांची तपासणी. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाला यावं. निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचं मतदारांना आवाहन. ठाण्यामध्ये महायुतीची बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. बैठकीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआयचे सर्व स्थानिक पदाधिकारी उपस्थित. महाविकास आघाडीकडनं अजेंडा आणि झेंडा. जेव्हा आम्ही ठरवतो तेव्हा करेक्ट कार्यक्रम करतो. आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला. महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. ठाण्यामध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीला नाईक कुटुंबीय गैरहजर. संजीव नाईक यांची उमेदवारी डावलल्यानं भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी आयोजित पदयात्रेला असदुद्दीन ओवैसींची उपस्थिती. घराच्या छतावरून पुष्पवृष्टी करत नागरिकांनी केलं ओवैसींचं स्वागत. रोहित पवारांनी केली शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस. गेल्या 20 दिवसांपासून शरद पवार केवळ 4 तास झोपायचे. त्यांची तब्येत चांगली. घसा बसल्यामुळे सभा रद्द केल्या आहेत. रोहित पवारांची माहिती. तब्येत बिघडल्यानं आज होणाऱ्या आष्टीतल्या सभेला शरद पवार गैरहजर राहणार. तुम्ही तब्येतीला जपा, मी खिंड लढवतो. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तोच इतिहास आम्ही जपू. बीडचे उमेदवार बजरंग सोनवणेंची भावनिक पोस्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.